तो बघा साहेब, राधिकाताईंचा ड्रायव्हर गाडी पुसतोय, तीच गाडी आहे. काय नाव तुझं? संदीप साहेब. राधिका मॅडमची गाडी आहे ना? हो. का आलं? गाडीची चावी कुठे? चेक करायची. पण साहेब काय झालं का? चेक करायची. तू गाडी खोल, डिक्की खोल. हे काय साहेब मला नाही माहिती. मग ही बॉटल कसली? साहेब मला खरंच नाही माहिती आहे काय. चल साहेबांकडे. हो साहेब पण मी काय नाही केलं साहेब. चल तू. काय सापडलं काय? तसं काही सापडलं नाही. बघितलं इन्स्पेक्टर साहेब, आमच्या घरात तुम्हाला काहीही सापडलेलं नाहीये. पण साहेब आता तरी तुम्हाला काही संशय नाहीये ना की अजून कसली झडती घ्यायची आहे तुम्हाला? ठीक आहे, त्यांनी त्यांचं काम केलं. इट्स ओके. थँक्स राधिका मॅडम, तुम्ही इतकं तरी समजून घेतलं. पण शनाया मॅडम तुमच्यावर आरोप का लावते? आता इन्स्पेक्टर साहेब, बॉटल सापड. काय आहे त्यात? पॉयझनिक पदार्थ आहे साहेब. ही बाटली कुठे सापडली? राधिका मॅडमच्या गाडीत. काय? काय? शनाया तू काय केलंस हे? काय झालं गॅरी? व्हॉट हॅपेंड? तू त्या पोलिसांना का सांगितलंस तुझा राधिकावर संशय म्हणून? खाली पोलीस आहेत, ते हवालदार वगैरे आहेत, वॉचमन बरोबर उभे आहेत आणि त्यांनी राधिकाची झडती घेतली. मग घेऊ दे ना झडती. घेऊ दे काय? तिच्या कार मध्ये एक संशयास्पद बॉटल सापडली आहे शनाया. हो. तुला कळतंय का गॅरी, हे सगळं राधिकाने केलंय. मी प्लीज हे बघ राधिका हे असलं काही करणार नाही. ऍटलीस्ट या बाबतीत तरी माझा तिच्यावर पूर्ण विश्वास. गॅरी तू तिची साईड घेऊन माझ्याशी बोलू नकोस ना. शनाया मी साईड नाही घेते ग, जे खरं ते सांगतोय. पण ऐक हे बघ, मला आता तू खरं सांग प्लीज. आपण दोघंच आहोत, जे काही आहे ते मला खरं सांग. हे सगळं तू तर नाही ना केलंस? तू मॅड आहेस का? मी कशाला करेन असलं सगळं? मी तर फक्त पार्टी थ्रो केली होती. अगं हो, पण ती पार्टी का थ्रो केली होती तेही मला माहिती आहे ना. या राधिकालाच धडा शिकवायला ना की कशी मी 50% पार्टनर आहे, मला कसं महत्व मिळालं पाहिजे. हे बघ त्या रागातूनच ते हे विषबाधा वगैरे प्रकरण नाही ना केलंस तू. गॅरी बिलीव्ह मी नाही केलंय हे सगळं. आणि तू माझ्यावर काय डाऊट घेतोयस? बॉटल तर राधिकाच्या कार मध्ये सापडली ना. हो मग तेच म्हणतो ना, हे प्रकरण विनाकारण राधिकावर शेकेल ना. मग शेकू दे ना. इट्स गुड फॉर अस, बेटर ओनली. असं काय बोलतेस शनाया? हे बघ एक गोष्ट लक्षात घे, आतापर्यंत तू ज्या ज्या वेळेला राधिकाच्या विरोधात काही करायला गेलीस ना, हे सगळं सबशेल फेल झालेलं आहे. आपण दरवेळेला हरले आहोत. लक्षात येते का तुझ्या? गॅरी तू एकदा डिसाइड कर, तू माझ्या साईड नेस का गुड फॉर नथिंगच्या साईड? अगं मी शनाया मी साईड नाही. तुला कळलं नाही का रे की तूच केलंस हे? हे बघ खरं सांग, हा काय प्रकार आहे? हो साहेब खरंच मला माहित नाही, मी काहीच नाही केलं. एक मिनिट थांबा, मला आधी सांग ही बाटली आपल्या गाडीत कशी काय सापडली? मॅडम खरंच मला माहित नाही ही बाटली आपल्या गाडीत कशी आली ते. अरे तूच गाडीची काळजी घेतोस ना, मग तुला कसं माहित नाही? हो साहेब खरंच सांगतोय, मला माहित नाही. हे पहा बरं, सगळं खरं खरं सांगून टाक ना बा. उगीच तुझ्या पायी आम्हाला अडकवू नको ना. जे का खरं खरं असेल ते पोलिसांसोबत बोल आणि त्यांच्या समोर सगळं सांगून टाक बा. एक मिनिट हे बाप, तुम्ही उगीच त्याला काही बोलू नका. विश्वासातला आहे तो, त्याने काही केलेलं नसणार आहे. होय हवालदार, याला चौकशीसाठी घेऊन चला. मॅडम मी खरंच काय नाही केलं मॅडम. हे बाप आमच्या विश्वासातला आहे, त्याने काही केलेलं नसणार आहे. तुम्ही प्लीज त्याच्या अंगाला हात नका लावू. राधिका काही सांगता येत नाही. हे बघ पोलिसांना त्यांच्या परीने काम करू दे.
हे पहा, अन्नात विष कोणी घातलंय ते कळायला हवं आणि ते आम्ही शोधून काढणारच. अनफॉर्च्युनेटली बाटली तुमच्या गाडीत मिळाली आहे, हे सत्य तुम्ही नाकारू शकत नाही. इन्स्पेक्टर साहेब, अहो मला माहिती नाही ही बाटली माझ्या गाडीमध्ये कशी आली ते खरंच माहिती नाहीये. हे सत्य बाहेर येईलच, तोपर्यंत आमचं लक्ष असेल तुमच्यावर. हवलदार, घेऊन चाले आला. अरे चला. आई बाबा, अहो, मला खरंच माहिती नाही की ती बाटली कारमध्ये कशी गेली ते. काही कळत नाहीये काय झालंय ते. मला तर असं वाटतंय कोणीतरी हे मुद्दाम करतंय. अर्थातच राधिकाला बदनाम करण्यासाठीच. राधिका ही बाटली आपल्या गाडीत आली नाही, मुद्दाम टाकण्यात आली आहे. पण मला माहिती आहे कटकारस्थान कोणाचं आहे. आलोच मी. नाही नाही नानासाहेब, आज तुम्ही मला अडवू नका. मी गुरुनाथला सोडणार नाही आज. बाबा थांबा. जर हे सगळं यांनी केलं असेल ना तर या वेळेला मी यांना जाब विचारणार. आत्ता जाब विचार. अधिका जाब विचारच तू आत्ताच. चल मग, चल चल आम्ही आहो सोबत. चल चला चल. नाही नाही हा शनाया, तुला वाटतं तेवढ्या लवकर हे प्रकरण शांत होणाऱ्यातलं नाहीये, कळतंय का तुला? पण आता आपण काय करायचंय? आणि होती ना तिची चौकशी, होऊ दे. तसंही कन्फर्म झालं तिनेच केलंय हे सगळं. नाही, राधिका तूच हे केलंय, स्वतः डिनाय करू नकोस. कोणाचा जीव घ्यायला मी तुमच्यासारखी माणुसकी सोडलेली नाहीये. हे माइंड यू लँग्वेज. ओके, व्हॉट माणुसकी? तुझ्या मागे जेव्हा बायका लागल्या होत्या तेव्हा जीव वाचवायला माझ्याकडे आलीस, तेव्हा हा प्रश्न नाही पडला तुला? सो व्हॉट? वाचवलं म्हणजे? इट्स युअर जॉब. मी तुझी पार्टनर आहे ना, सो यू हॅव टू डू इट. पाहिलं कशी उद्धटपणे बोलते. लाज पण वाटत नाहीये. कोणाच्या जीवाची तर परवाच नाही. कोडगे आहेत हो, कोडगे. मी आता तुम्हाला इतकंच सांगायला आली आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही दोघं जण इन्व्हॉल्व आहात हे जर मला कळलं ना तर मी तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही काय सगळ्यांनी शाळा उघडली का रे? सतत कसले शिकवता दुसऱ्यांना? आणि मी काही केलेलं नसताना माझ्या मागे त्या बायका लागल्याच कशा? इनफॅक्ट मला तर वाटतं तूच त्या बायका माझ्या मागे लावल्यास. मी का असं करू? त्यांना काय त्यांचं डोकं नाहीये? त्यांना काय अक्कल नाहीये का? त्यांनी पण तुझ्यासारखी अक्कल गहाण ठेवली असं तुला वाटतंय? राधिका प्लीज. तुम्हालाही सांगून ठेवते, जर मला कळलं की तुम्ही विष टाकलं या अन्नात, तुम्ही माझ्या गाडीमध्ये बाटली टाकली ती विषाची, तर मी तुम्हालाही माफ करणार नाही. असं जर तुम्ही केलं असेल ना तर तुम्ही खूप मोठा गुन्हा करताय. कायद्याच्या तावडीतनं तुम्ही कधीच सुटणार नाही आणि तुम्हाला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी मी स्वतः प्रयत्न करीन. राधिका मी तुला सांगतोय ना, हे बघ आम्ही काही केलेलं नाहीये. तू उगीच आपल्या डोक्यामध्ये राग घालून घेऊन असं काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस प्लीज. कॅरी प्लीज शट अप. ओके? आणि राधिका दुसऱ्यांना ब्लेम करणं बंद कर. तुझ्या कारमध्ये प्रूफ म्हणून ती बॉटल सापडली म्हणजे हे तूच केलं. हे बघ राधिका प्लीज शांतपणे ऐक. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही दोघांनी यापैकी काही केलेलं नाहीये. अच्छा, मग गाडीमध्ये बाटली का आपोआप आली? खोटं बोलतायत दोघ जण. करून सवरून वेगळं राहायचंय दोघांना. तुम्हाला दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे चौकशीसाठी. काय ग शनया, राधिकेवर तुझा संशय आहे ना? हा, म्हणूनच पाठवलंस ना पोलिसांना घराची आणि गाडीची झडती घ्यायला? ना आम्ही खरंच काही केलेलं नाहीये. राधिका बघितलंस कसा आवडून बोलतोय ते? हा माणूस ना कधीही सुधारणार नाहीये. गुरुनाथ, इतकं नीच काम करतोयस तू, कुठे फेडशील हे पाप?
अहो मी खरंच सांगतोय, या सगळ्या प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नाहीये. तूच तर खरा गुन्हेगार आहेस. त्याच्यामुळे राधिकेच्या आयुष्यात दुःखच दुःख वाट्याला आलंय. खूप काही भोगावं लागलंय तुझ्यामुळे तिला. खबरदार, जर तू काही याच्यापैकी केलं असलंस ना तर आम्ही कोणीही तुला सोडणार नाही, लक्षात ठेव. आतापर्यंत मी बऱ्याचदा तुम्हाला माफ केलं, पण आता तुम्ही लोकांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. तुमचा गुन्हा जर सिद्ध झाला ना तर यावेळेला मी तुम्हाला वाचवायला येणार नाही, सांगून ठेवते. बाबा मी खरंच. गुरुनाथ, हा गुन्हा जर तू केला असशील तर बऱ्या बोलांना कबूल कर. तसंही पोलीसवाले तुझ्याकडून वदवून घेणारच आहे, सोडणार नाही तुला. उद्याच त्या माणसाच्या घरी मोर्चा गेला पाहिजे. अरे गोर गरिबांची कामं झाली पाहिजे बाबा. ते तू काय पण कर, मला नको सांगू. उद्याच्या उद्या रामनगरच्या वस्तीमध्ये त्या माणसाला आणलं पाहिजे कामासाठी. चल फोन ठेव. मॅडम एक न्यूज आहे. कसली न्यूज? राधिकाच्या कारमध्ये पॉइझनची बाटली सापडली आहे. काय? पॉइझनची बाटली सापडली आहे. विषाची बाटली सापडली? वा, काय बातमी आणली आहे. जकास. आता ही बातमी चव्हाट्यावर आणली पाहिजे. का? मग काय तुझ्या राधिका मॅडमचा सत्कार करायचा का चौकामध्ये? पण त्यांनी असं काही केलं नाही. तिने हे सगळं केलं नाही कशावरून? काय तिने काय खायला घातलं का तुला? काय डोका बिका फिरला काय तुझं? पण मला नाही वाटत त्या मॅडम अशा असतील. इथं तरी निदान या उर्मिला मातेच्या खाल्लेल्या मिठाला जाग. पण मॅडम ते चांगले आहेत. हॉस्पिटलमध्ये पण त्यांनी किती लोकांची मदत केली आहे. पण तुम्ही का हात धुवून मागे लागलात त्यांच्या? ते तुला कळणार बी नाही. वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घ्यायचे असतात. म्हणजे मी त्या राधिकाच्या मागे लागले ते केवळ पैशासाठी. पैशांसाठी? मला समजलं नाही. तुला कळणार बी नाही. राधिका सुभेदार 300 करोडची मालकीण आहे. 300 करोड. स्वतःची आबरू वाचवण्यासाठी ती आपल्या पक्षाला चांगलाच फंड देईल. अहो पण अनेक पाहिलं ना, गुरुनाथ कबूल देखील करत नव्हता. पोलिसांसमोर भले भले तोंड उघडतात. तुम्ही बघा, हा पण देईल कबुलीचा बाप. तू ना चांगले दणके द्यायला पाहिजे होते त्या हैताडला छान्याला. त्यांना काय होणार आहे? ती जर मुद्दाम करत असेल ना, राधिकाला अजून त्रास होईल. राधिका तो फोटो टीव्हीवर. हो, आवाज मोठा करा बरं, काय म्हणते बघू. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार राधिका सुभेदार या पोलिसांच्या संशयाच्या घेऱ्यात आलेल्या आहे. झालेल्या विषबाधेमध्ये काहीतरी घातपात पण असण्याची शक्यता आहे. काय आहे ते पोलीस शोध घेत आहेत. राधिका सुभेदार यांची सबत शनाया सुभेदार यांना संशय आहे की हे मुद्दाम राधिका सुभेदारांनीच केलेलं आहे. म्हणूनच पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली आणि त्यानंतर त्यांच्या कारमध्ये एक संशयित विषाची बाटली सापडली आहे. म्हणूनच राधिका सुभेदार या संकटात सापडल्या आहेत. जर यात राधिका सुभेदारांचा हात असेल तर लवकरच राधिका मसाल्याला टाळं लागेल. बातमी टीव्हीवर देखील आली. पोलिसांनी दिली का बातमी? नाही, पोलीस कसे देतील? नानासाहेब, मला तर वेगळा प्रकार वाटतोय. राधिकाला त्रास देऊन पैसे लोबाडण्याचा कुणाचा तरी मानस. प्रकरण फारच गुंतागुंतीचं होत चाललंय. मला तर वाटतंय कुणीतरी हे मुद्दामून करताय. राधिका, त्याला तुझं नुसतं नुकसान नाही करायचं, तुझी बदनामी पण करायची. हो बरोबर आहे, पण ही बातमी लीक कशी झाली?
आलेच. इथे का बोलवलं मला? तुझ्याशी बोलायचंय. गाडीत चल. काय बोलायचं ते इथेच बोला. कशाला बोलवलं? नाही, जे काही घडतंय ना ते खूप वाईट घडतंय राधिका. मला लई वाईट वाटतंय ग. तुझ्या कंपनीची केवढी बदनामी होते. बहुतेक तुझ्या कंपनीला टाळ लागेल असं दिसतंय. अच्छा, म्हणजे माझ्या आणि माझ्या कंपनीच्या भल्याचाच विचार करताय तुम्ही? नाही, मी तुझ्या भल्याचाच विचार करते ग नेहमी. पण तुला तुझं भलं कशात आहे ते कळत नाहीये. म्हणजे मला असं अजिबात वाटत नाही की तुझी कंपनी बंद पडावी, तू रस्त्यावर यावी. पण सगळी लक्षणं तशीच दिसतायत. कशावरनं सांगताय तुम्ही? राधिका, कधी कधी कसं होतं माहितीये, आपल्या पायाखाली काय जळतं हे आपल्यालाच कळत नाही. तुझं तसंच झालंय. तुझी कंपनी कधी पण बंद पडू शकते. पण एक सांगू का तुला आणि तुझ्या कंपनीला या सगळ्यातनं फक्त मीच वाचू शकते. हो का? कसं काय? झालीये हे पोलीस तपासानंतर कळेलच. पण तुम्हाला एक नक्की सांगते, तुमच्यासारखी लोक असतात ना, त्यांच्यामुळे सगळे राजकारणी बदनाम होतात आणि लोकांचा विश्वास गमावून बसतात. बस. हे बघ राधिका, मी एक चांगली ऑफर दिली आहे तुला जर ती मान्य नसेल ना तर राधिका मसाले कंपनी संपलीच म्हणून समज. राधिका मसालेला टिकवायचं की संपवायचं हे आता माझ्या हातात आहे. मी ठरवते कोणाला डोक्यावर घेऊन नाचायचं आणि कोणाला पायाखाली तोडवायचं ते. नाही, कळलंय मला. परिस्थितीचा फायदा घेऊन गरिबांचं नुकसान करू पाहता तुम्ही. पण ह्या असल्या पोकळ धमक्या मला द्यायच्या नाहीत. कळलं ग बाई, कळलं. एवढं समजावून पण तुला जर समजत नसेल ना तर तू आणि तुझं नशीब. राधिका सुभेदार, राधिका मसाले कंपनीला टाळ नाही लावलं ना तर उर्मिला म्हात्रे नाव नाही लावणार. कोणत्याही परिस्थितीतनं माझ्या राधिका मसालेला सही सलामत बाहेर नाही काढलं ना तर नाव नाही सांगणार राधिका सुभेदार. आता माझं काय करायचं ते मी बघून घेईन. तुम्ही मध्ये लक्ष घालू नका. निघा आता.